तर मी बनवते आता नाश्त्यासाठी मस्त असं कांदा पोहे. तर कांदा पोहे करण्यासाठी मी कांदे पोहे साईडला एका प्लेटमध्ये काढून घेतलं. चाळणी आहे बरं का, चाळणीमध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं. धुवून घेतलं की आता मी पोहे करताना काय करते, म्हणजे थोडासा कांदा जाडसरच वापरत असते. तर कांदा जरा जास्तच घ्यायचा आणि जाडसर असा कट करून घ्यायचा. नंतर कढीपत्ता काढला, मिरची काढली, ताजी-ताजी फ्रेश अशी कोथिंबीर काढली. आता हे सगळं कट करायच्या अगोदर कढई गरम करायला ठेवली. नंतर कट करून घेतलं कोथिंबीर, मिरची वगैरे. कढईमध्ये तेल घालायचं. नंतर शेंगदाणे तेलामध्ये सगळ्यात पहिलं तळून घ्यायचं. हो. नंतर जिरे, मोहरी, कढीपत्ता घालायचा आणि मग जे बारीक कट केलेली मिरची आहे ना, तर ती तेलात थोडीशी घातलं का झाकण लावायचं. म्हणजे तेलाला मिरचीचा वास लागतोय. पोहे सगळे सुट्टे-सुट्टे करून घेतले. नंतर कांदा छान तेलामध्ये परतून घ्यायचा. कांदा पटकन भाजण्यासाठी मीठ घालायचं. मीठ घातलं की कसं कांदा छान भाजतो. थोडंसं झाकण लावलं आणि जी कोथिंबीर होती ना, तर ती कोथिंबीर पोहेवर मी मिक्स करून घेतली आणि हळद घालायची. थोडीशी साखर पण मी घालत असते, कारण पोहे छान होतात. सगळं मिक्स करायचं, झाकण लावायचं. एकदम टेस्टी असं आपले कांदे पोहे तयार झाले. तर